माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्या समोर घेऊन येत आहे आकलन क्षमता. आपण पाहतो की आज आकलन क्षमता म्हणजे कॉम्प्रिहेन्शन स्किल साठीच वाढतं वेटेज, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला येतात आणि तो सीसॅट प्रिलिम्स 2 चा पार्ट आहे. ओके फ्रेंड्स, तर चला बघूया की उत्तरा सोडवताना आकलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे, त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात. तर चला या पीडीएफ मध्ये बघूया. उत्तरं सोडवताना आकलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे. तर पहिल्यांदा आपल्याला माहितीये की सगळेजण म्हणतात की वाचनाचा वेग आपल्याला वाढवायला पाहिजे. वाचनाचा वेग हा नाहीये की तुम्ही किती जलदरित्या वाचतायत, तर वाचनाचा वेग हा आहे की तुम्ही किती समजून घेऊन आणि जलदरित्या वाचतायत. ओके, वाचण्याचा वेग वाढवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर काही ट्रिक्स त्याच्यासाठी आहेत. तुम्ही व्हिज्युअल रीडिंग हा पर्याय यूज करू शकता, म्हणजे वाचता वाचता त्याचं जे पिक्चर आहे हे पूर्ण आपल्या दृष्टीमध्ये आणू शकता. ओके, म्हणजे एक एक शब्दावर फोकस करण्यापेक्षा ते पूर्ण दृश्य आपल्या समोर तुम्ही आणू शकता. त्याला व्हिज्युअल रीडिंग ही ट्रिक्स म्हणतात. आणि पॅसेज लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक जो पॅसेज असतो हे एक विशिष्ट थीम म्हणजे एक विशिष्ट गोष्टी म्हणजे मध्यवर्ती संकल्पनेभोवती फिरलेला असतो आणि त्यामुळे त्या मध्यवर्ती संकल्पनेला लक्षात ठेवून त्याच्या विविध बाजू आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, आता उतारा वाचताना काय काय लक्षात ठेवायचंय हे पण लक्षात ठेवा की उतारा वाचताना आपण काय काय केलं पाहिजे. प्रथमतः आपण लक्षात ठेवलं पाहिजे की उतारा सोडवताना ती की आयडिया लक्षात घेतली पाहिजे. ओके, की आयडिया काय आहे म्हणजे लेखकाची जी मध्यवर्ती सेंट्रल थीम आहे किंवा त्याला लेखकाला नेमकं काय म्हणायचं आणि कशाविषयी म्हणायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नंतरचं जे आहे की लेखकाची जी लिखाण शैली आहे ती आपण बघितली पाहिजे की लेखक कोणत्या तरी गोष्टीचं एक्सप्लेनेशन करतोय, वापरलेली भाषा कशी आहे त्याची म्हणजे टोन कशी आहे लेखकाची, म्हणजे स्टाईल वरून आपल्याला काय समजतं की सपोज फॅन आहे आणि त्या फॅनचं वर्णन केलेलं आहे की हा फॅन ह्या कलरचा आहे, या फॅनचे हे फीचर्स आहेत, म्हणजे जो स्टाईल आहे लेखकाची ही नॅरेटिव्ह स्टाईल आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन देत आहे. ओके, जर एखादी गोष्ट सपोज टीकात्मक असेल की पर्यावरण संवर्धन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या संबंधित असेल आणि टोन जी असेल लेखकाची शैली जी असेल लिहिण्याची ही नकारात्मक असेल की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नुसती करतायत पण पर्यावरणाचं संवर्धन होत नाहीये, ही जी आहे शैली ही नकारात्मक आहे, म्हणजे टोन जो आहे हा पर्यावरण संवर्धनशी पॉझिटिव्ह आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटशी निगेटिव्ह आहे. ह्याला स्टाईल आणि टोन म्हणतात. ओके, आणि उताराचा सारांश काय आहे, उताराचा ओव्हरऑल सारांश काय आहे त्याचं रिटेन्शन करूनच आपण उतारा सोडवायला पाहिजे. ओके, असं म्हटलं जातं की आधी प्रश्न सोडवायचे का उतारा घ्यायचा, असे कॉन्फ्लिक्ट चालू असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. तर प्रथमतः आपण हे करू शकता की पहिल्यांदा आपण उतारा समजून घेऊन नंतर प्रश्नाकडे जाऊ शकता किंवा आपण आधी प्रश्न वाचून घेऊ शकता की या पद्धतीचे प्रश्न आहेत पण ऑप्शन्स वाचायचे नाहीयेत त्यावेळेस. ओके, जर जी मेथड तुम्हाला चांगली ऍप्लिकेबल होईल त्या मेथडमध्ये तुम्ही जाऊ शकता, असा काही प्रॉब्लेम नाही की आधी प्रश्नच वाचायला पाहिजे किंवा उतारा वाचला पाहिजे. ओके, जे मी सांगितलं होतं की उतारा वाचताना लेखकाची लिखाणाची शैली कशा पद्धतीची आहे, एखाद्या गोष्टीचे वर्णन करते किंवा विश्लेषण करते, आपल्याला शैली त्याची समजली पाहिजे किंवा लेखकाची टोन त्याची भाषा कशी आहे, एखाद्या गोष्टीला टीकात्मक आहे, नकारात्मक आहे, सकारात्मक आहे किंवा तटस्थ आहे, म्हणजे त्याचे काहीच बोलत नाहीये, म्हणजे तो न्यूट्रल आहे. म्हणजे टोन समजून घेणं का महत्वाचं आहे की जेव्हा आपण ऑप्शन एलिमिनेट करतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे बाबा की सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला आता दिलेलं होतं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची सपोज निगेटिव्ह टोन आहे आणि पर्यावरण जे संवर्धन आहे त्याच्यात पॉझिटिव्ह टोन आहे, तर लगेच समज येतं की अरे पर्यावरण संवर्धन बद्दल तर तो पॉझिटिव्ह बोलत होता पॅसेज मध्ये, तर निगेटिव्ह सपोज आलं ऑप्शन मध्ये तर तुम्ही तो ऑप्शन एलिमिनेट करू शकता. ओके, आपण जर लेखकाची टोन ओळखली तर आपल्याला प्रश्न सोडवताना एलिमिनेशन म्हणजे चुकीचे उत्तर म्हणजे जे आहे आपले एलिमिनेट इझिली करू शकतो. फाईन. आता कॉम्प्रिहेन्शन स्किल साठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात की आपण जेव्हा पॅसेज सोडवत असतो तेव्हा आपल्या बॅकग्राऊंड ऑफ द माइंड मध्ये काही नाही पाहिजे की असं म्हणजे अजम्पशन नाही पाहिजे, काही उतारा सोडवताना कोणतंही अजम्पशन नाही पाहिजे, आपण न्यूट्रल व्ह्यू पॉइंट पाहिजे आपला. ओके, आणि तुमचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजला तुम्ही कशाही पद्धतीने उतार्याशी कम्पेअर करायचं नाही. तुमचे जे अगोदरचं नॉलेज आहे ते अगोदरचं नॉलेज साईडला ठेवायचं आणि तुमचं जे आत्ताचा फ्रेश जो पॅसेज आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं.
सपोज एखाद्या पॅसेज मध्ये म्हणजे एखादा फिगर दिलेली असेल की आताची जी पॉप्युलेशन आहे इंडियाची ही 1 कोटी आहे. जरी आपल्या बॅकग्राऊंड ऑफ द माइंड मध्ये माहित आहे की आपले पॉप्युलेशन खूप जास्त आहे, तरी हा बाबा तुम्ही पॅसेज मधलंच जे आहे ना तेच बरोबर आहे असं धरून चालायचं. म्हणजे तुमच्या ज्ञानाशी कम्पेअर करायचं नाहीये. ओके, म्हणजे बरेच विद्यार्थी असे करतात की तुमच्या ज्ञान जे आहे बॅकग्राऊंड ऑफ द नॉलेज ते अप्लाय करतात पॅसेज मध्ये, त्याच्याने तुम्हाला गुण भेटत नाहीत. ओके, तुम्हाला पॅसेज निवडताना जी पण भाषा कम्फर्टेबल वाटेल किंवा जो पण सब्जेक्ट, म्हणजे पॅसेज सब्जेक्ट वाईज असतात, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट, असे वेगवेगळे सब्जेक्टचे रिलेटेड पॅसेज असतात, आर्ट अँड कल्चर, सोशल, एन्व्हायरमेंट, असे जे सब्जेक्ट वाईज जे पॅसेज असतात, जोही पॅसेज तुम्हाला सरळ वाटेल किंवा जोही सब्जेक्ट तुम्हाला इझी वाटेल तो पॅसेज पहिल्यांदा घेऊन सोडवायचा आहे. ओके, आणि महत्वाचे जे कीवर्ड्स असतात, कीवर्ड्स आपण जो पॅसेज सोडताना बघतो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये की कशा कीवर्ड्सला आपण अधोरेखित करायचं आहे. ओके, आपण प्रश्नांचे प्रकार बघू की आपल्याला विविध तऱ्हेचे प्रश्न आपल्याला उतारा सोडवताना भेटतात. की प्रश्नामध्ये प्रथमतः आपण योग्य विधाने ओळखा, बरोबर विधाने ओळखा, सत्य विधाने ओळखा. ही पहिला प्रकार आहे की योग्य विधान, बरोबर, सत्य किंवा विचार करा. ओके, हा क्वेश्चन टाईप एमपीएससी मध्ये आपल्याला बघायला भेटतो. नंतर अयोग्य, चुकीची विधाने किंवा असत्य विधाने बघायला आपल्याला निवडायची असतात. थर्ड जो क्वेश्चन टाईप आहे ती आहे मध्यवर्ती संकल्पना काय आहे, म्हणजे सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज काय आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा जो क्वेश्चन टाईप आहे तो आहे शीर्षक काय आहे, उतार्याचं शीर्षक आपल्याला कोणत्या पद्धतीने देता येईल, हा एक क्वेश्चन टाईप आहे. नंतर लेखकाचं गृहीतक काय मांडलं आहे, लेखकाच्या मते, हा जो आहे पॉइंट, लेखकाच्या मते आपल्याला काय सांगता येईल उतार्यातून, म्हणजे लेखकाचं जे गृहीतक आहे हे आपल्याला पॉइंट आउट करायचं आहे. ओके, पॅसेज मधून आपल्याला कोणत्या प्रकारचा निष्कर्ष काढता येतील, म्हणजे कन्क्लुजन काढता येईल, हा पण एक क्वेश्चन टाईप आहे. नंतर याचं कारण काय, असं कारण हे असं घडलं उतार्यामध्ये, कारण हा एक क्वेश्चन टाईप एमपीएससी मध्ये विचारला जातो. नंतर समरी ऑफ द पॅसेज, म्हणजे बेस्ट समअप आपण काय करू शकतो किंवा सारांश या पॅसेजचा काय घेऊ शकतो असाही क्वेश्चन विचारला जातो. नंतर या पॅसेजचा उद्देश काय आहे, उद्देश, या पॅसेज वरील उतार्याचा उद्देश काय आहे हा एक क्वेश्चन विचारला जातो. एखाद्या शब्दाचा अर्थ पॅसेज मध्ये दिलेला असेल, या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता होतो, हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि काही जे प्रश्न असतात ते प्रत्यक्षपणे विचारले जातात, त्याचे आन्सर आपल्याला इझिली पॅसेज मध्ये भेटतात. आता आपण जे योग्य, अयोग्य, बरोबर किंवा सत्य विधाने आहेत हे क्वेश्चन्स आपण कसे सोडवले पाहिजेत. प्रथमतः मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया देते की अयोग्य आणि योग्य कसे क्वेश्चन सोडवले पाहिजेत. जसं मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की आपण पॅसेज वाचताना स्टाईल आणि टोन ऑफ द पॅसेज लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता हे टोन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जोही लेखक आहे तो कशाबद्दल सकारात्मक बोलतोय किंवा नकारात्मक बोलतोय की तटस्थ आहे, हे तुम्हाला जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये फिट असेल तर तुम्हाला सत्य आणि असत्याचे तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते चुकणार नाहीये. ओके, तेच तुम्हाला लॉजिक अप्लाय करायचंय त्याच्यामध्ये की काय सत्य आणि काय असत्य असू शकतं. ह्या क्वेश्चन्सला मोस्टली टोन ऑफ द पॅसेज, म्हणजे जे पॅसेज आहे लेखक काय म्हणतो आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, कशाबद्दल त्याचं सकारात्मक मत आहे, कशाबद्दल नकारात्मक आहे, कशाबद्दल तटस्थ आहे, तर तुम्हाला योग्य आणि अयोग्यची प्रश्नाची उत्तरे तुमची चुकणार नाही. ओके, म्हणजे नेक्स्ट आपला क्वेश्चन टाईप आहे ती आहे मध्यवर्ती संकल्पना. आता मध्यवर्ती संकल्पनेमध्ये हे लक्षात घ्यायचंय आपल्याला की मध्यवर्ती संकल्पनेमध्ये आपण बघतो की एक सेंट्रल थीम आहे पॅसेजची, ती मध्यवर्ती संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे पॅसेज मधून. ओके, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे मध्यवर्ती संकल्पना म्हणजे अशी असेल की ज्याच्यामधून, ज्या 2 ओळीमधून पूर्ण पॅसेजच एलॅबोरेट होतोय, अशा 2 ओळी परफेक्ट, ज्यांनी अशा प्रिसाइज 2 ओळी तुम्हाला शोधायच्या आहेत की ज्यामधून तुम्हाला पूर्ण पॅसेजच एलॅबोरेट होतोय, म्हणजे तुमचं पूर्ण क्रक्स ऑफ द पॅसेजच तुमच्या हातात येत आहे, अशी म्हणजे मध्यवर्ती संकल्पना. अशा तऱ्हेने आपल्याला मध्यवर्ती संकल्पनेचे क्वेश्चन सोडवायचे. नंतर जे आहे शीर्षक, शीर्षकचे जे प्रश्न आहेत की कोणतं जे टायटल आहे ह्या प्रश्नाला सुटेबल असू शकतं. द टायटलचे क्वेश्चन सोडवताना पण आपलं हेच लॉजिक अनालाइज केलं जातं की तुम्हाला एखादा सपोज जो शीर्षक आहे, टायटल आहे, की कोणतं योग्य वाटतंय किंवा कोणतं अयोग्य वाटतंय, हे एलिमिनेशननी तुम्हाला सोडवायचं आहे. एखादं शीर्षक ज्याच्याबद्दल खूपच महत्वाचं वाक्य आहे की ज्याच्यामध्येच, ज्याच्या भोवती अवतीच पॅसेज फिरत आहे, तेच तुमचं शीर्षक असणार आहे. आता लेखकाचं जे गृहीतक आहे, जे नेक्स्ट क्वेश्चन टाईप आहे, ते आपल्याला कसं फाइंड आउट करायचंय. सपोज मी एखादं गृहीतक धरलंय
तर मी ते पॅसेजमध्ये डायरेक्टली स्टेट नाही करणार आहे. ओके, म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की पॅसेजमध्ये जेही वाक्य आहेत आणि जेही ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत ते माझं गृहीतक नाहीये, कारण की मी जे गृहीतक धरलंय माझं बॅक ऑफ द माइंडला आहे, म्हणजे पॅसेजमध्ये गृहीतक हे प्रत्यक्षरित्या दिलेले नसणार आहे. हे तर तुम्हाला समजलंय की प्रत्यक्षरित्या कोणतंही गृहीतक दिलेलं नसतंय, अप्रत्यक्षरित्या आपल्याला फाइंड आउट करायचं असतंय की लेखकाच्या बोलीवरून किंवा लेखकाच्या टोनवरून. ओके, मी जे आता म्हणलं की पर्यावरण संवर्धन ही करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे मी पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं आहे असं जेव्हा लेखक म्हणतोय तेव्हा तो पर्यावरण माझं बॅक ऑफ द माइंड मध्ये काय आहे, माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये काय की पर्यावरण विषयी माझ्या मनामध्ये जागरूकता आहे. पर्यावरण म्हणजे पर्यावरणाचे महत्व आणि पर्यावरणाची जागरूकता माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये आहे, पण मी डायरेक्टली स्टेट केलंय का तसं की पर्यावरणाची जागरूकता माझ्या माइंड मध्ये आहे वगैरे, तर हे माझं गृहीतक आहे. ओके, म्हणजे पर्यावरण संवर्धन केल्याशिवाय तुमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार नाही, हे माझं बॅक ऑफ द माइंडला आहे, ते तुम्ही समजून घ्यायचंय वाचताना. ओके, म्हणजे लेखकाचं गृहीतक काय आहे हे डायरेक्ट प्रत्यक्षरित्या पॅसेजमध्ये दिलेलं नसणार आहे, तुम्हाला बॅक ऑफ द माइंड मध्ये म्हणजे ते समजून घ्यायचं इम्प्लिसिटली. ओके, निष्कर्ष पण तुम्हाला असंच काढायचा आहे फ्रेंड्स की तो निष्कर्ष जो असला पाहिजे तो पूर्ण पॅसेजला एलॅबरेट केलं पाहिजे त्या 2 ओळींनी. ओके, निष्कर्ष पण तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेला नसेल, फक्त तुम्हाला समअप करायचं की हा एक प्रकारे एक क्रक्स असू शकतो पॅसेजचा. ओके, आता ह्याचं कारण असं आहे की कारण जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली पॅसेजमध्ये स्टेट देऊ शकते की बिकॉज ऑफ हे कारण असू शकतं, आणि समरी पण आहे जी सारांश आहेत, बेस्ट सम अप ऑफ द पॅसेज किंवा कन्क्लुजन ऑफ द पॅसेज एकाच पद्धतीने आपण सोडू शकतो. आता जो उद्देश आहे या पॅसेजचा उद्देश काय आहे, मागचा उद्देश काय आहे, उद्देश मध्ये देखील आपण लक्षात घ्यायचं की मध्यवर्ती संकल्पना आणि उद्देश हे पर्पज जो आहे पॅसेजचा म्हणजे त्याचा लिहिण्याचा मागचा उद्देश काय आहे. सपोज एखादा पर्यावरण संवर्धनाविषयी मी पॅसेज लिहिला तर माझा मेन उद्देश काय असणार आहे की पर्यावरणासंबंधी जागरूकता वाढवणे वगैरे उद्देश. म्हणजे तुमचा उद्देश काय आहे, म्हणजे लेखकाचा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त लोक पर्यावरण संबंधित जागरूक व्हावीत हा एक उद्देश असू शकतो, किंवा जास्तीत जास्त लोकांना जे अज्ञान आहे ते निघून जावं हा एक उद्देश असू शकतो. म्हणजे प्रत्येक जेव्हा एखादा लेखक पॅसेज लिहितो त्याच्या मागचा त्याचा काहीतरी उद्देश असतो, तेच आपल्याला ओळखायचा आहे. आता प्रत्येक पॅसेजमध्ये जेव्हा आपण एखादा शब्द वापरत असतो त्या शब्दाचं लिंकेजेस पॅसेजमध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे हे ओळखायचं आहे. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्या पॅसेजमध्ये त्या शब्दाचा काय अर्थ निघतोय हे आपल्याला बघायचं. म्हणजे एखादा वर्ड दिलेला असेल स्पेसिफिक आणि त्या वर्डचा अर्थ पॅसेजला लिंक करूनच तुम्हाला ठरवायचा आहे, असे क्वेश्चन्स दिलेले असतात. आणि आपल्याला माहितच आहे की प्रत्यक्ष जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपल्याला डायरेक्ट उत्तरामध्ये भेटतात. ओके, आता मी तुम्हाला सांगणार आहे की एलिमिनेट ऑप्शन्स कसे करायचे. ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे ह्याच्या जे ट्रिक्स आहेत, आपण ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर सोडवताना ह्याच ट्रिक्स मी तुम्हाला तिथे अप्लाय करून दाखवणार आहे. तर चुकीचे पर्याय शोधण्यासाठी कोणतं तंत्र वापरायला पाहिजे. तर पहिलं जे आहे, ज्या पर्यायामध्ये शब्द वडांबर म्हणजे पहळा लावलंय किंवा टॉकिटिव्हनेस जास्त आहे, ज्या पर्यायामध्ये गरजेपेक्षा जास्त बोललेलं आहे, म्हणजे एखाद्या पॅसेज मध्ये जे आता आपण उदाहरण सांगितलं की पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, तर त्या ऑप्शन मध्ये सपोज सांगितलं आहे पर्यावरण संवर्धन केल्याशिवाय माणसाचं जगणं हे मुश्किल होईल, आणि असं जे पहळा लावलेलं असतंय ना, गरजेपेक्षा जास्त वाचाळ बोललेलं असतंय ना, तो पर्याय चुकीचा असतो. ओके, म्हणजे पहिलं जे आपलं तंत्र आहे ते शब्द वडांबर किंवा पहळाळ जे लावलेलं असतं, गरजेपेक्षा जास्त बोललेलं वाक्य असते, ते पर्याय म्हणजे उत्तरामध्ये तेवढं बोललेलं नाहीये लेखक त्याविषयी, पण ऑप्शन्स मध्ये जास्तच बोलतो तेव्हा ते ऑप्शन रॉंग आहे. ओके, ते समजायचं. नेक्स्ट जी आपली ट्रिक आहे ती म्हणजे अस्पष्टता. जेव्हा एखादा पर्याय दिलेला असतो तो पर्याय अस्पष्ट आहे, म्हणजे ॲम्बिग्युअस, म्हणजे आपल्याला कन्फ्युज होते की बरोबर आहे पर्यायामध्ये असं तर दिलं नव्हतं पण हे असं का म्हणतोय, म्हणजे अर्ध बरोबर अर्ध चूक, म्हणजे अस्पष्ट आहे, कन्फ्युजन वाटतंय, तो पर्याय जनरली चूक असतो. ओके, सेकंड जे आपलं आहे ट्रिक जे आहे, सेकंड जी ट्रिक आहे ती आहे विरोधाभासाची ट्रिक. म्हणजे हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे शोधणं खूप सोपं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की एखादा सपोज मी पर्यावरण संवर्धनचं तुम्हाला उदाहरण दिलं, पर्यावरण संवर्धन मध्ये एखादा उत्तरा बोलत असेल आणि ह्याच्यामध्ये
ऑप्शन्स मध्ये दिले की पर्यावरण संवर्धन लेखकाच्या मते करणं काहीही गरजेचं नाहीये, म्हणजे हे कॉन्ट्रडिक्ट करतंय. तुमच्या उत्तराला ह्या स्टेटमेंट कॉन्ट्रडिक्ट करतंय, म्हणजे विरोधाभास दाखवतंय. ऑब्व्हियसली तेव्हा तो ऑप्शन चुकीचाच असणार. फाईन. आणि इररिलेव्हन्स म्हणजे क्वेश्चन एक विचारलेला आहे, ह्याचं कारण काय आहे आणि उत्तरामध्ये वेगळंच काहीतरी दिलेलं आहे, म्हणजे इररिलेव्हंट आहे, म्हणजे काय क्वेश्चनशी संबंधित ऑप्शनच नाही येतो. जे पर्याय प्रश्नाशी संबंधित नसतात म्हणजे इररिलेव्हंट असंबंधितता असते, तो ऑप्शन आपल्याला इझिली एलिमिनेट करता येतो. फाईन फ्रेंड्स, आपण आता बघितलं की आपण उतारा कसा वाचायला पाहिजे, उतारा वाचताना कोणत्या कोणत्या ट्रिक्स वापरायला पाहिजे, अगोदर उतारा वाचताना कोणते गृहीतक नाही बाळगायला पाहिजे किंवा बॅकग्राऊंड ऑफ द नॉलेज आपला यूज नाही करायला पाहिजे, महत्वाच्या कीवर्ड्सला कसं अधोरेखित करायला पाहिजे, उताराची निवड कशी करायला पाहिजे आणि एलिमिनेशन ऑफ द ऑप्शन्स कसं करायला पाहिजे, हे आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी उतारासहित तुम्हाला एलिमिनेट कसं करायचं ऑप्शन ते सांगणार आहे. ओके फ्रेंड्स, ओके, बाय बाय, थँक्यू सो मच टू वॉचिंग लेक्चर.